शेतकरी कर्जमाफी 2026 राज्यभरातील शेतकऱ्यांसाठीची सर्वात महत्त्वाची घोषणा झाली आणि त्यानंतर आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा देखील लाभ मिळणार आहे। या कर्जमाफी 2026 अंतर्गत शेतकऱ्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आणि याबाबतची अधिकाधिक माहिती आपण दरवेळी तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आणि यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे कर्ज नक्की कोणतं माफ होणार आहे। म्हणजेच अनेक शेतकऱ्यांचं काय असतं की त्यांच्याकडे पीक कर्ज असतं, त्यांच्याकडे मध्यम मुदत असतं, पोल्ट्रीसाठी वगैरे काढलेलं कर्ज असतं, दीर्घ मुदत प्रकरण केलेलं असतं, अशा विविध प्रकारचे कर्ज, लँड डेव्हलपमेंट असेल, कर्ज काढलेलं असतं। आणि मग या कर्जांपैकी नक्की कोणते कर्ज माफ होणार आहे, कारण 7/12 तर सर्वांचीच नोंद असते। मग यापैकी आमचे नक्की कोणते कर्ज माफ होणार, त्यासोबतच आमचे सोसायट्यामध्ये कर्ज आहे, आमचे काही जण म्हणतात की खाजगी बँकेमध्ये आहे, काही जण म्हणतात की आमचे सरकारी बँकेमध्ये आहे, तर नक्की कोणत्या बँकेची यादी सर्वात आधी येणार आहे किंवा कोणाला सर्वात आधी या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। कारण 31 मे रोजी याची अधिकृतपणे अंमलबजावणी होईल असे देखील सांगितले जात आहे आणि येणाऱ्या जून महिन्यामध्ये ही कर्जमाफीची प्रक्रिया संपूर्णपणे पूर्ण होऊन राज्यातील सर्व जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। पण यातील एक महत्त्वाच्या 2 प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। तर यातील मुद्दा कोणता की नक्की पीक कर्ज माफ होणार का, मध्यम मुदत माफ होणार का, दीर्घ मुदत माफ होणार, किंवा अनेक शेतकऱ्यांचं मत आहे की आमच्याकडे पीक कर्ज 50,000 रुपये आहे आणि आमच्याकडे मध्यम मुदत कर्ज 1,20,000 रुपये आहे, मग आमचे त्या ठिकाणी 1,70,000 रुपये माफ होणार का, कारण पीक कर्ज कमी मिळालं आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमची लँड डेव्हलपमेंट किंवा शेती डेव्हलप करण्यासाठी परत एकदा आम्ही मध्यम मुदतचं प्रकरण केलं 1,00,000च्या वरती, आणि मग हे दोन्ही कर्ज मिळून आमचे 1,70,000 रुपये माफ होणार का। कारण कर्जमाफीची प्रक्रिया किंवा याची अंमलबजावणी नक्की कशी होईल याबाबत अनेक संभ्रम आहेत। तर चला याबाबतची माहिती घेऊया। त्यासोबतच वरचे पैसे कोणाला भरावे लागणार, अनेक शेतकऱ्यांचं काय आहे की काही जणांवर 3 लाख रुपये कर्ज आहे, काही जणांवर 2,80,000, 2,20,000 अशा पद्धतीने कर्ज आहे। तर जेव्हा आपल्या कृषी मंत्र्यांना याबाबतचा प्रश्न विचारला होता तेव्हा आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले होते की 2 लाखांच्या वरचे जर कर्ज असेल तर वरील रक्कम भरल्यानंतर तुम्हाला या 2 लाख रुपयापर्यंतची माफी दिली जाईल जर तुम्ही अटी आणि निकषांमध्ये पात्र ठरला तर। आता सुरुवातीच्या अटींमध्ये कोणकोणत्या अटी असतील तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 30 सप्टेंबर 2025च्या आधी तुमचे कर्ज थकबाकीमध्ये गेलेलं असणं आवश्यक असणार आहे। त्यासोबत शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक असणार आहे आणि यासोबतच शेतकऱ्याने याआधी कर्जमाफीचा लाभ घेतलेला नसावा अशी देखील अट असल्याचे बोलले जात आहे। आता याबाबत 31 मे रोजी जेव्हा GR येईल, कारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची अंमलबजावणी होऊन याद्या देखील येतील। याद्या आल्यानंतर ज्या शेतकऱ्याचं नाव यादीमध्ये असेल त्या शेतकऱ्याला स्वतःचे आधार प्रमाणीकरण किंवा KYC करावी लागणार आहे। ती बँकेमध्ये देखील होऊ शकते किंवा ऑनलाईन पोर्टल सुरू झाल्यानंतर त्या पोर्टलवर देखील होऊ शकते आणि त्यानंतर शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल। अशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू होईल। आता यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी असेल कोणतीही शेतकरी कर्जमाफी आजवर जी झाली आहे त्या शेतकरी कर्जमाफीमध्ये फक्त आणि फक्त पीक कर्ज माफ होत असते, इतर कर्ज माफ होत नाही। आणि यावेळी देखील जी कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीमध्ये तुमचे जे काही पीक कर्ज असणार आहे तेच केवळ माफ होते। मध्यम मुदत, दीर्घ मुदत, इतर डेव्हलपमेंटसाठी घेतलेलं कर्ज हे कर्जमाफीसाठी पात्र ठरत नसतं। आणि म्हणूनच तुमच्या या महत्त्वाच्या प्रश्नाचे आपण सर्वात आधी उत्तर देतोय की पीक कर्ज तुमचे माफ होईल। जे काही तुमच्याकडे पीक कर्ज असेल 2 लाखांच्या आतमधील तर तुम्हाला पात्र ठरल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी 7/12वरचा बोजा कमी होईल आणि त्यानंतर तुम्हाला परत ती बँक असेल किंवा इतर बँकेमधून किंवा सोसायटीमधून तुम्हाला कर्ज मिळणार आहे। दुसऱ्याही प्रश्नाचे उत्तर तुमचे लगेच देतो की लक्षात घ्या, तुमचे सोसायटीचे कर्ज असू द्या, तुमचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज असू द्या, तुमचे सरकारी बँकेचे कर्ज असू द्या, तुमची खाजगी बँकेचे कर्ज असू द्या, ज्या ठिकाणी तुम्ही पीक कर्ज घेतलेले आहे आणि ते पीक कर्ज तुमचे 2 लाखांपेक्षा कमी आहे किंवा 2 लाखांपेक्षा अधिक असल्यास त्याबाबतची माहिती देखील सरकारकडे असल्यानंतर ज्या 2 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या आणि अटी आणि निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे घाबरून जाण्याची कोणती आवश्यकता नाही। आता मध्यम मुदत, दीर्घ मुदत, इतर कर्ज यावेळी देखील पात्र ठरणार नाही, म्हणूनच तुमच्याकडे असणारे पीक कर्ज जे आहे ते पीक कर्ज त्या ठिकाणी माफ होईल, इतर कर्ज माफ होत नाही। आणि 30 जून पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असे आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। याबाबत सहकार विभाग, अर्थ विभाग आणि कृषी विभाग तीनही विभाग अगदी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि अगदी युद्ध पातळीवर काम तयार झालेले असून याद्या देखील तयार झाल्या आहेत। फक्त याद्या
पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर लगेचच कर्जमाफीसाठी तुम्हाला काय करावे लागेल, तर तुमची बँक असेल किंवा तुमचे त्या ठिकाणी ऑनलाईन पोर्टल असेल किंवा महाई सेवा केंद्र वगैरेवर जाऊन तुम्ही तुमची त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे आणि आधार प्रमाणीकरण करून घेतल्या तुम्हाला शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि अशाच पद्धतीने येणाऱ्या जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा लाभ मिळून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केला जाणार आहे। आता या कर्जमाफीच्या कोणत्याही प्रश्न असल्यास तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा। त्यासोबत तुमच्याकडे थकबाकी आहे किंवा चालू बाकी आहे आणि जे शेतकरी चालू बाकीमध्ये आहेत, ज्यांनी सलग 3 वर्ष नवजुनं केलं असेल, त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान सानुग्रह अनुदान स्वरूपात त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे आणि ते देखील शेतकरी यासाठी पात्र ठरतील। मग तुम्ही चालू बाकीमध्ये आहेत किंवा थकबाकीमध्ये आहेत किंवा तुमच्यावर किती कर्ज आहे, नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ शेअर करून या पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।